वेलकम टू न्यू ब्लॉग निळकंठेश्वर. खडकवासला डॅमपासनं एक 30 किलोमीटर दूर निळकंठेश्वर मंदिर आहे. स्वयंभू शिवलिंगचं मंदिर आहे. तिथं आता आलेलो आहे. तो हा लोकेशन. हा पार्किंग एरिया आहे. इथं गाड्या पार्क करायच्या. इथपर्यंत गाडी येते आणि इथून वर 1.5 किलोमीटर वर जायचं आहे. वर जाण्यासाठी ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरने जावं लागतं किंवा चालत जायचं. ट्रॅक्टरवाला 100 रुपये घेतो वर जायचे. चला दाखवू पुढं ट्रॅक्टरची सवारी कशी असते इकडची. ट्रॅक्टरने जाण्यासाठी इथं रांगेत उभं राहायला स्टँड केलेलं आहे. या स्टँडमध्ये उभं राहायचं. मग ट्रॅक्टर आले की त्यातनं बसून जायचं. 2 ट्रॅक्टर आहेत. एक वर गेलेला आहे, एक खाली येतो असा. आणि हा जिना आहे चढत जाण्यासाठी वर. ज्याला पायी जायचं आहे तो पायी जाऊ शकतो. हा माझ्या मागं ट्रॅक्टर आलाय. या ट्रॅक्टरमध्ये बसून आता वर जायचं. ट्रॅक्टरच्या पुढची बी जागा आहे ना, बॅलन्स करण्यासाठी तो लावलेला आहे. त्याच्यावर बी लोक बसलेली आहेत. आणि ट्रॅक्टरच्या मागं ही अशी ट्रॉली, त्या ट्रॉलीमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. मुन्नी हात बता. आमचा ट्रॅक्टर सुरू झाला वर जाण्याचा प्रवास. सरळ उंच असा खडा चढ आहे. त्यामुळं ट्रॅक्टर किंवा काहीतरी रोपवेची गरज पडते. पायी जाणं खूप दमछाक होण्यासारखं आहे. त्यामुळं ट्रॅक्टर घ्यावी लागते. खूप खडा चढ आहे, उंच. बघा तुम्ही आता. कच्चा रस्ता आहे. खडा चढ आहे. स्वतःच्या गाड्या तुम्हाला इथं आणता येत नाही. 2 व्हीलर 4 व्हीलर काही घेऊन येता येत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला पर्याय नाही, ट्रॅक्टरने यावं लागतं. ट्रॅक्टरवाले वर जाण्यासाठी 100 रुपये चार्ज करतात आणि खाली येण्यासाठी 50 रुपये पर हेड. बरेच लोक ट्रॅक्टरने वर जातात, येताना स्वतः चालत येतात. जास्त अंतर नाही आहे, पण खडा चढ असल्यामुळं ह्याचा आधार घ्यावा लागतो.
समोरून एक ट्रॅक्टर येतं आहे, वरून खाली येणार आहे. तुम्हाला दिसेल आता कशा पद्धतीने आम्ही बसलो आहे. ते बघा पुढच्या बाजूला लोक बसलेली आहेत आणि मागं ट्रॉलीमध्ये पण बसलेले आहेत. तशाच प्रकारे आमची पण ट्रॅक्टर आहे. मी फ्रंटला पुढं बसून व्हिडिओ करतो. रस्त्याने पायी जाणारी लोक दिसतात आहे बघा. काही लोक पायी वर चाललेत, काही लोक खाली येतात ते पायी जाईल. हे परिसर असा निसर्गरम्य आहे, जंगलातला आहे. जंगलातलीच वाट आहे, डोंगरावरची वाट आहे. इन्सेक्ट पाण्याचं तसं काही भीती नाही आहे, पण सांगता येत नाही. जंगल एरिया असल्यामुळं होऊ शकतं काही पण इथे इन्सिडेंट. पहिल्यांदा असा अनुभव घेतो आहे ट्रॅक्टरमध्ये बसून डोंगर चढण्याचा. यापूर्वी कधी असा अनुभव घेतलेला नव्हता. फायनली आपण डोंगराच्या वर आलो आहे मंदिराच्या. हे समोर दिसते मंदिराची कमान. आता आपण मंदिराच्या जवळ आलेले झालं. आपलं ट्रॅक्टरचा ट्रॅव्हल संपला. फायनली आपण आलेलो आहे निळकंठेश्वरच्या मंदिराच्या दारात ट्रॅक्टरनी. आता आतमधला प्रवास, आतमधलं लोकेशन, तिकडच्या असलेल्या मूर्त्या, मंदिराची सगळं परिसर आपण बघणार आहोत. सर्वप्रथम हा एरिया जिथं आपण आता उतरलो आहे ट्रॅक्टरनी. हा तो ट्रॅक्टर. थोडेफार जिने सोडून आपण आता मंदिराच्या परिसरात आलो आहे. हा मंदिराचा परिसर छानपैकी आहे. इथं लोक बऱ्यापैकी, आज सोमवार आहे त्यामुळं महादेवांच्या दर्शनासाठी बरीच लोक आलेली आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्यात. मूर्त्या म्हणजे हिंदू संस्कृती, रामायण, महाभारत ह्या काळातल्या काही घटनांच्या मूर्त्या बनवून त्यांचे देखावे बनवलेले आहेत. छान आहे इथं. हा शनिदेवांचा रथ, शनिदेवांचा रथ आहे, त्याचा हा देखावा आहे. आणि तर मागच्या बाजूला सूर्याचा रथ दिसतोय. सूर्यदेवाचा रथ, 5 घोडे वगैरे असे देखावे केलेले आहेत इथं. इथं हा देखावा रावणाच्या लंकेतला आहे.
ह्या सगळ्या राक्षसीनी सीतेला वेढा घालून बसलेल्या आहेत आणि हनुमान त्यांना भेटायला आलेला दिसतोय. त्याचा हा देखाव आहे. हां पौराणिक गोष्टी ह्याच्यावर आधारित इथं सगळ्या मूर्त्या आहेत या. जसं थोडक्यात इथं सीतेचं लंकेमध्ये सीता झाडाखाली बसली आहे आणि तिच्या राखण करण्यासाठी ह्या राक्षसीने आणि हनुमान तिथं भेटायला आलेलं आहे. हे दृश्य मूर्ती स्वरूपात इथं बरेचसे असे डेकोरेशन केलेले आहेत. कायमस्वरूपी गणपती आणि शंकराची मूर्ती. मूर्त्यांना रंग देण्याचं काम चालू आहे सध्या. इथं हा देखावा आहे द्रौपदी वस्त्रहरण आणि इथं पांडवांची सभा बसलेली ते क्रीडा खेळण्यासाठी. हे त्यांची सभेचं दृश्य. रंगकाम चालू आहे त्यामुळं अर्धवट रंग केलेले दिसतात आहे. धृतराष्ट्र, भीष्म पितामहा यांची सभामंडप, शकुनी यांचा हा सभामंडप आहे हा. आणि ह्या सभामंडपात हे द्वैत चाललेलं आणि तिथं द्रौपदीचं वस्त्रहरण होत असलेला हा देखावा आहे. हा मंडप आहे. या अशा मूर्त्या इथं बनवून ठेवलेल्या आहेत. त्यांचं रंगाचं काम सध्या चालू आहे. इथून मागच्या बाजूला हे दोन धरणं दिसतात आहे, वरसगाव आणि पानशेत. हे जे डाव्या साईडला पानशेत आहे हे वरसगाव डॅम. या दोन्ही डॅममधनं पाणी सोडलं जातं खडकवासला डॅममध्ये. हे खडकवासला डॅमला झालेलं पाणी. पानशेत धरण आणि हे वरसगाव डॅम हा तो परिसर. तर ह्या डोंगर कपारीत हा शंकराचं मंदिर आहे, निळकंठेश्वर. खूप उंचावर आहे. निसर्गरम्य असं हा परिसर आहे. मनोरंजन चांगलं होतं इथं आल्यावर हे सगळे देखावे वगैरे बघून. हा मंदिराचा परिसर आतमधला. भक्तांसाठी इथं जेवणाची पण व्यवस्था आहे. हार फुलं वगैरे सगळे इथून मिळतात आहे. आणि हा मंदिरात जाण्याचा रस्ता, मंदिराचा गेट. आता आपण दर्शनाला चाललोय.
महादेवांच्या पिंडाला. निळकंठेश्वर हे देवस्थान एक व्यसनमुक्ती केंद्र म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात. बरेच लोक इथं आपली दारू, कोणतं व्यसन किंवा कोणती समस्या सोडवण्यासाठी इकडे ह्या मंदिरात येतात आणि त्यांना त्यासाठी उपचार केला जातो. ही एवढी लोक इथं आलेली आहेत आपली नशा वगैरे सोडवण्यासाठी. समोर हे शंकराच्या जटेतनं गंगेचा उगम होतोय, याचं हे दृश्य, याचा हा देखावा. हा समोर जो देखावा आहे तो आहे कुंभकर्ण ह्यांना उठवण्याचा प्रयत्न करतानाची जो राक्षसांचा प्रयत्न चालला होता त्याचा हा देखावा. कुंभकर्ण झोपलेला आहे आणि त्याला उठवण्यासाठी प्रयत्न करतात आहे. भीम आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध हे श्रीकृष्णासमोर चालू आहे ते दिसतंय. भीष्म पितामह हा अर्जुन यांनी बाणावर भीष्म पितामहांना झोपवलं आहे त्याचं हे दृश्य. बकासूर इंद्र दरबार. अमृत प्राशन करतानाचं राक्षस आणि देव ह्यांना अमृत प्राशन केलं जात असल्याचा हा देखावा. राक्षस आणि देव हे समुद्र मंथन करत असल्याचा हा देखावा.
समुद्र मंथनातनं निघालेलं विष प्राशन करतानाचं महादेवांचा हा देखावा. विष्णू आणि महालक्ष्मी यांचा हा देखावा. एक दिवस लहान मुलांना घेऊन ह्या परिसरात सुट्टी एन्जॉय करायसाठी चांगला परिसर आहे हा. बऱ्याच ऐतिहासिक गोष्टींचा परिचय या मूर्तिकलेतनं मुलांना करून देता येतो आहे. छान आहे इथं परिसर. जरूर या हा देखावे पाहायला आणि निळकंठेश्वरचं मंदिराचा दर्शन घ्यायला. आणि कोणाला व्यसनमुक्ती करायची असेल तर ते सुद्धा इथं येऊ शकतात. इथं व्यसनमुक्ती केंद्रसुद्धा आहे. लग्न कार्यालय नाहीये. पटकन आपलं प्रसाद घ्यायचं, बाहेर यायचं, गप्पा मारत थांबायचं नाही. मोबाईल. भरपूर मोठा असा हा परिसर आहे. समोर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठलाचं इकडं देखावा केलेला आहे. वारकरी संप्रदाय यांचा हा देखावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. जरूर या निळकंठेश्वर मंदिर, पुणे.